गुलाब गुलाब एक गुलाब कैसा गुलाब 70-80 रुपये ये वाला अरे वो कैसा है सामने वाला 200 250 160 200 आणि 250 असा भाव आहे कंटीवाल्या जवळ. आता कंटी बघू शकतो मस्त 90 रुपयाला 90 रुपये बोलतात कंटी. मग नानानी बघा किती फुलं घेतले. माझ्या हातात एवढी आहेत आणि चेतनाच्या हातात एवढी आहेत. ठिकाणी म्हणजे ज्या शॉपिंग केले फक्त चेतनाचीच आहे सगळी. फक्त आम्ही सोबत होतो नाना आणि मी. हॅलो काही चॅनल चालू यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आता चाललो आहे आपण फुल मार्केट एक्सप्लोर करायला, कल्याणचा फुल मार्केट. तर चेतना आणि नाना येतो आहे. बघू किती वेळ लागतो. आता वाटलं 5:20 झाले सकाळचे. 20 मिनटं लेट झालो आहे आम्ही. आणि पावसाने फुल धमाकल घातलं आहे. समोर बघू शकता तर मग पाऊस. तर बघूया आता येतील तेव्हा दाखवतो तुम्हाला. आणि आजचा रेट कसा आहे फुलांचा ते सुद्धा दाखवेल. सर्व जेवढी काही मला कवर करता येईल तेवढी दाखवेल. आम्हाला काय काय घ्यायचं ते सुद्धा तुम्हाला दाखवेल. कंठी वगैरे बुद्धुरवा जे काय आहे ते तुम्हाला दाखवेल. चला तर गाईज फायनली आलेले आहेत. नाना रिक्षा काढतोय आणि चेतनासुद्धा आलेली. आणि आज आहे 15 सप्टेंबर. आजचा भाव वेगळा असेल, प्रत्येक दिवशीचा भाव वेगळा होता. आता त्यांना बघा आता 2च दिवस राहिले गणपतीचे. आता भाव डाऊन होत जाईल. मग परत 15 दिवसांनी परत नवरात्र येतील. 15-16 दिवसांनी तेव्हा पुन्हा भाव वाढेल. बघूया आत्ताचा भाव आणि नवरात्राचा भाव जर दाखवायला भेटला तर नक्की दाखवेन तुम्हाला. फुल मार्केटला पोहोचलेलं आहे पण रोडवर बाहेर आहे. गर्दी बघू शकता किती आहे सकाळ सकाळ. आणि तसं आम्हाला झालं उशीर. चालू आहे पुढे मार्केटमध्ये. आतमध्ये गेल्यावरच तुम्हाला दाखवत आता काय ते. बघा गर्दी. पाऊस आला. चला आता भिजायलाच लागेल. नाना येईल सर. बघतो आम्ही कंठी. हे आले कंठी बघायला. बघू शकता कुठे कंठी आहे. बघा कंट्या अशा आहेत. बघा कंट्या कशा आहेत. दुर्व्याची आता दुर्व्याची बघायला ते ऑर्किडचे आहेत. शकता दुर्व्याची कंठी. आणि नवीन आत्ता लेटेस्ट मार्केटमध्ये डिझाईन आले आहेत. बघू शकता तुम्ही समोर आहे बघा कसे आहेत. एकदम भारी आहेत. 60 रुपयाला आहे. 60 रुपयाला ना. कंठी 60 रुपयाला. आता चालू आहे आम्ही फुलाच्या जवळ. इकडे गजरे वगैरे बनवून बघू शकतो समोर. डेंजर बेलपात्र सुद्धा सर्व आहे. ते दुर्वा. तर बघू कोणती फुला बघायला आली. ही बघता जिप्सी 350 रुपये. हे एवढंच आहे का 350 ला. म्हणजे बंच 350 ला. 400 रुपये. ज़्यादा खिलेला तो खराब हो जाता है. कभी का फ्रेश आहे. घे फ्रेश आहे. नानाला दाखव ना जरा. तो नसेल पडेल दुसरा बघ. दुसरा अजून आहेत. एक 350 ला एक घेतला मस्त पैकी. पिवळा गोंडा गुलाब ही फुलं बघा.
₹880 पाव, ₹300 किलो. डेंजर, अजून खूप महाग आहेत बाबा. चला चला, फ्रेश फुलं आहेत पण महाग सुद्धा तेवढीच आहेत. बघू अजून कुठं कुठं नेतात आहे. कसा विचार? हा? नरम तो फ्रेश, थोडा नरम तसा असेलच. ते आता विचार ना कसा. मस्त कलर पण भारी आहे, भारी वाटतं. बघूया आता कसं काय. हे कैसा आहे? ये कैसा? 200 किलो. आणि हे कैसा आहे? 160 160 किलो. तो पण मस्त बघ, तो विचार ना. हे 250 रुपये बोलले. 250. हा बघ ना, तो 2 कलर आहेत, तो एक कलर आहे. गेल्या वर्षी ती मिळते ना इसकी आणि मध्ये मिळते प्राईस बघू शकता. 250 किलोचे आहेत. त्यातली अर्धी घेतली, अर्धा किलो. आता ही अर्धा किलो घेतोय, ही 200 रुपये किलो. हा अर्धा किलोचा वजन करतो. हे वाला अरे हो कैसा आहे सामने वाला? 200, 250, 160, 200 आणि 250 असा भाव आहे बघा. समोर पॅक करतोय. ठीक आहे, गोंडा 40 रुपये किलो आणि एक अर्ध्याला जीवाव येतं. 40 रुपये पिवळावाला, ऑरेंजवाला 50 रुपयाला. डेंजर एकदम. आज भाव उतरले पूर्ण, नाहीतर किती भाव असतो. एक 20 रुपयाचा हार 80 रुपयाला विकत होते. गाईज बघू शकता 600 रुपये किलो मोगरा. हा बघा किती चांगला आहे ना. याच्यामध्ये बघा किती फरक आहे. वास मस्त, सुगंध एवढा सुटलाय ना, भारी एकदम. पाव किलो आता मोगरा घेतलाय 150 रुपये. 300 रुपये किलो आहे. बघू शकता 100ला. बघा कशी वेगवेगळी प्रकारचे फुलं आहेत सर्व, आणि महाग सुद्धा तेवढीच आहे. गुलाब. ए गुलाब कैसा? ए गुलाब कैसा? गुलाब 70-80 प्रत्येकाकडे भाव वेगवेगळे आहे. कैसा रे? ये कैसा? 200 रुपये. 200 रुपयाला आहे, म्हणजे एक पीस आहे हो, असं म्हणजे पूर्ण पॅकेटमध्ये बंद आहे. होऊ शकता मस्त. इथं आपला लिंबाचा पाला आहे, बेलपात्र आहे, तुळशी आणि केल्याची पानं. पूर्ण मार्केट कचाकच भरलेलं आहे. आणि इकडे बघा कळ्या आहेत छोट्या. तगड 150 रुपये पिशवी आहे. आणि ते 100 रुपयाला आपल्या जास्वंदी फुलाची पिशवी आहे. कंटे आहेत बघ ना इथं. 40 रुपये जोडी दुर्वा. मार्केट फिरून आले, पुन्हा कंटीवाल्याचे येत आहे. आणि तिकडे हार आहेत बघू शकता समोरच. बघू आता कंटी काय हार बघायला जायचं. कंटी पुढे जायचं, तिला हार रंग जवळ जायचं आहे. चला कंटीवाल्याची इथं आलोय, कंटी घ्यायची. आणि इथली ती मगाशी दाखवली तर बाई जरा वेगळ्याच कंट्या वाटतात. आणि इथं मस्त गजरे आहेत गुलाबाचे. इथं सुद्धा कंटीच बघायला आले. ऑर्किडच्या फुलांची 100 रुपये. 100 रुपये कंटी.
चालू आता कंटीवाल्याजवळ आता कंटी बघू शकतो मस्त कंटी वाटते. बघितलं 90 रुपयाला 90 रुपये बोलतात 3 कंटी. फुलं आहेत. 3 फुलं मोगऱ्याचे गजरे सुद्धा आहेत आणि वेण्या सुद्धा आहेत. याची मोठी फुलं आहेत. आता आलो गजरे घ्यायला मोगऱ्याच्या फुलांचे. समोर बघताय आता किती 100ला कुठे मी म्हणतो 100ला 5 गजरे आहेत. 100ला 5 म्हणजे 20 रुपयाला एक गजरा आहे 100ला 5. ते इथं पण गजरे आहेत. आता गुलाबवाले गजरे आणि बघा डेंजर साऊथ इंडियन गजरे आहेत म्हणजे. चला आता आपण निघू बाहेर कारण की खूप शॉपिंग झाले आणि पटापट शॉपिंग केले. जास्त काय तुम्हाला दाखवायला नाही भेटलं. जेवढं काय दाखवलं तेवढं सांगितलं आणि भाव पण सर्वच फुलांचा कमी जास्त आहे. रोजचा भाव बदलतं राहतं. गर्दी कमी व्हायचं नाव घेतलं आहे तेव्हा तशी पब्लिक वाढत चालले. जसं जसं सकाळ होत चालले. आता वाचले तर 6:45 झालं. आम्ही निघालो कारण की अर्ध्या तासामध्ये आमचं काम फिनिश झालं. कारण की पटापट भाव केला आणि पटापट घेतली फुलं. चला आता नानानी बघा किती फुलं घेतले. माझ्या हातात एवढी आहेत आणि चेतनाच्या हातात एवढी आहेत. ठिकाणी म्हणजे ज्या शॉपिंग केले फक्त चेतनाचीच आहे सगळी. फक्त आम्ही सोबत होतो नानांनी. आता निघालो घरी जायला. मस्तपैकी जेवढी शॉपिंग करायची तेवढी केली आणि घरी जाऊन तुम्हाला दाखवतो की त्याचा भाव काय आहे कशी घेतली. तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितले भाव काय तरी पण पुन्हा एकदा रिपीट करून आता डायरेक्ट घरी गेल्यावरच जाईल. बघू शकता ही 200 रुपये किलो आणि ही 50 रुपये, ही 40 रुपये, ही परत 200 रुपये, ही 260 आणि हा 350 रुपयाला आहे आपला. आणि मोगऱ्याच्या 160 रुपये आणि एक कंटी आहे 50 रुपयाची आणि एक 90 रुपयाची. मला दाखवली आता फुलं कशी होती आणि किती रुपयाला आणलेली. आणि मार्केट आता स्वस्त झालं आहे. म्हणजे सगळ्याच गोष्टी स्वस्त नाहीत. काही फुलं महागसुद्धा आहेत. आता आपल्याकडे राहिलेत फक्त 15 दिवस. या 15 दिवसमध्ये थोडं मार्केट अजून डाऊन होऊ शकतं कारण की आता काही सण नाही आपलं काही. डायरेक्ट 15 दिवसानंतर नवरात्र आहे. नवरात्रामध्ये मार्केट पुन्हा वरती जाण्याची शक्यता आहे कारण की नवरात्रामध्ये पण फुलं खूप लागतात अशी तशी. बघूया चला आजचा आपला मार्केटचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.